हत्येमागे कुणी असो कारवाई होणारच. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येबद्दल फडणवीसांचं आश्वासन. स्पेशल एसआयटी नेमण्याची घोषणा. आमचं सरकार संविधानाचा सन्मान करणारं. परभणीमध्ये कॅमेऱ्यासमोर दगडफेक करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. कामगिरी बरोबर नसावी म्हणून भाजपमधल्या काहींना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालेलं नसावं. मंत्री न झालेल्यांना पक्षामध्ये मोठी जबाबदारीही मिळू शकते. फडणवीसांचं विधान. 2.5 वर्षाकरता काहींना संधी देण्याचं ठरलं. अनेक मंत्री आणि राज्यमंत्र्यांना त्यानुसार स्थान मिळेल. या संदर्भात महायुतीच्या प्रमुख नेत्यांसोबत चर्चा. दादांची माहिती. एकनाथ शिंदे शिवसेनेच्या मंत्र्यांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेणार. देवगिरीवरच्या बैठकीमध्ये 2.5 वर्षाच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब. मंत्र्यांना प्रतिज्ञापत्र द्यावी लागणार. सूत्रांची माहिती. ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र. ईव्हीएमच्या मुद्द्यावर विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांना फडणवीसांचं उत्तर. तर विरोधकांकडून अपप्रचार सुरू असल्याचाही पलटवार. आजपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन. 21 तारखेपर्यंत हिवाळी अधिवेशन चालणार. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांकडून चहापान कार्यक्रमावर बहिष्कार. प्रचंड मोठ्या बहुमतानंतर महायुतीच्या बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळाचा अखेर विस्तार. नागपुरातील राजभवनामध्ये 39 मंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न. 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्यांनी घेतली शपथ. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये 20 नव्या चेहऱ्यांना मंत्रिपदाची संधी. भाजपच्या 9, शिवसेना शिंदे गटाच्या 6 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून 5 नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान. भाजपच्या एकूण 19 आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. बावनकुळे, चंद्रकांत पाटील, विखे पाटील, पंकजा मुंडेंसह प्रमुख नेत्यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश. 15 कॅबिनेट मंत्री तर 4 राज्यमंत्र्यांचा शपथविधी. शिवसेना शिंदे गटातील 11 आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. दादा भुसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाईंसह दिग्गजांचा समावेश. 9 कॅबिनेट तर 2 राज्यमंत्र्यांनी घेतली शपथ. दादा गटातील 9 आमदारांचा मंत्रिपदाचा शपथविधी सोहळा संपन्न. मुश्रीफ, धनंजय मुंडे, भरडे, अदिती तटकरे, झिरवाळ यांचा समावेश. तर इंद्रनील नाईक यांना राज्यमंत्री म्हणून शपथ. मंत्रिमंडळामध्ये पश्चिम महाराष्ट्रामधील 10, विदर्भातून 9 जणांना संधी. तर ठाणे, कोकण विभागामधून 8 मंत्री. उत्तर महाराष्ट्रामधील 7 जणांना मंत्रिपदाची संधी. महायुती सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये 4 महिलांना मंत्रिमंडळामध्ये स्थान. पंकजा मुंडे आणि अदिती तटकरे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची तर माधुरी मिसाळ आणि मेघना बोर्डीकरांनी घेतली राज्यमंत्री म्हणून शपथ. भाजपकडून दिग्गज नेत्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान नाही. सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित, सुरेश खाडे यांना डच्चू. पक्ष संघटनेमध्ये मोठं स्थान मिळण्याची शक्यता. राष्ट्रवादीच्या काही दिग्गज नेत्यांना यंदा मंत्रिमंडळातून वगळलं. छगन भुजबळ, अनिल पाटील, धर्मराव बाबा आत्राम यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान नाही. भुजबळांकडे महत्वाची जबाबदारी द्यायची असल्यानं मंत्रिपद नाही. छगन भुजबळांच्या मंत्रिपदाच्या प्रश्नावर अजितदादांची प्रतिक्रिया. शिवसेनेकडून दिग्गजांना डच्चू. तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर यांना यंदा मंत्रिपद नाही. तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपूरवरून रवाना. मंत्रिपद न मिळाल्यामुळे तानाजी सावंत नाराज. मंत्रिपद न मिळाल्यानं नरेंद्र भोंडेकर नाराज. शिवसेना उपनेते आणि विदर्भ समन्वयक पदाचा राजीनामा. भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्यांना मंत्रिपद मिळालं. पक्षामध्ये योगदान नसणाऱ्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान. भोंडेकरांचा आरोप. मंत्रिमंडळामध्ये संधी मिळाली असती तर सोनं केलं असतं. मी नाराज नाही. संघर्ष माझ्या 5वीला पुजलाय. प्रकाश सुर्वे यांच्याकडून खंत व्यक्त. ज्यांना फोन गेले त्यांनी शपथ घेतली. काही गोष्टी चांगल्यासाठी घडतात. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये माजी मंत्री दीपक केसरकरांची प्रतिक्रिया. मराठवाड्यामध्ये 6 आमदारांच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ. संजय शिरसाट, मेघना बोर्डीकर आणि बाबासाहेब पाटलांना संधी. पंकजा मुंडे, अतुल सावे आणि धनंजय मुंडेंनीही घेतली मंत्रिपदाची शपथ. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये सातारा जिल्ह्याला लॉटरी. एकट्या सातारा जिल्ह्यामध्ये 4 कॅबिनेट मंत्री तर पुणे जिल्ह्यामध्ये अजितदादांसह 3 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्रीपद. मुंडे भाऊ बहीण पहिल्यांदाच मंत्रिमंडळामध्ये एकत्र. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे दोघांनाही कॅबिनेट मंत्रीपद. विरोधकांच्या विरोधानंतरही महायुतीकडून धनंजय मुंडेंना मंत्रिपदाची संधी. बीडमधल्या सरपंच हत्या प्रकरणातील संशयित आरोपी धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता असल्याचा विरोधकांचा आरोप. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये रिपब्लिकन पक्ष आठवले गटाला संधी न मिळाल्यानं रामदास आठवले नाराज. उरलेली 2 मंत्रिपदं देण्याची आठवलेंची मागणी. शिंदे गटाच्या वाट्याला महत्वाची खाती येणार. सूत्रांची माहिती. गृहनिर्माण, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, उद्योग खातं शिंदे गटाला मिळणार असल्याची माहिती.
लाडक्या बहिणींनी मला वाचवलं, लाडक्या बहिणींमुळे आम्ही निवडून आलो. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पुनरुच्चार. तर बहिणींनी मेहुणांचं ऐकलं नसल्याची प्रतिक्रिया. मवियाची विधान भवनामध्ये आज बैठक. अधिवेशनाबाबत बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती. बैठकीनंतर विधानमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन. अधिवेशन खूप कमी कालावधीचं 4 आठवड्यांचं अधिवेशन होण्याची अपेक्षा होती. विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळाल्यास मविया निर्णय घेईल. विधानसभेमध्ये ठाकरे गटाला विरोधी पक्षनेतेपद मिळाल्यास विधान परिषदेमधील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे जाण्याची शक्यता. विरोधी पक्षनेत्याबाबत ढकलाढकली न करता सत्ताधाऱ्यांनी ठरवलं तर अध्यक्ष एका मिनिटामध्ये निर्णय घेतील. सत्ताधाऱ्यांचा अध्यक्ष असल्यानं जबाबदारी त्यांची आहे. विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य. मंत्रिमंडळ विस्तारानंतर सीएम डीसीएम यांच्या सर्व नव्या मंत्र्यांचे चहापान, तर सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार. संख्याबळ कमी असलं तरी विरोधकांचा योग्य मान राखला जाईल. माहितीच्या पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही. मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाची बैठक. पुढच्या 1 वर्षामध्ये कोणते प्लॅन पूर्ण करायचे त्यावर बैठकीमध्ये चर्चा. मला संधी मिळाली तर रस्त्यासाठी पैसे देणार. बारामतीमध्ये बोलताना अजित पवारांचं वक्तव्य. अजित पवारांना अर्थमंत्रीपद मिळणार का? राजकीय वर्तुळात चर्चा. रवींद्र चव्हाणांना भाजपा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देणार. सूत्रांची माहिती. चंद्रशेखर बावनकुळेंची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानं चव्हाणांना नवी जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती. एकजूट ठेवून विकासावर भर देणार. कॅबिनेट बैठकीमध्ये चर्चा. तर नाराजांच्या समजुतीसाठी प्रत्येक पक्षाच्या 3 नेत्यांवर जबाबदारी. नितेश राणेंनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मातोश्री बाहेर बॅनर. मंत्रिपद मिळताच राणे समर्थकांकडून मातोश्री बाहेर बॅनरबाजी. बॅनरवर हिंदू गब्बर असा उल्लेख. राणेंना संपवता तुमचं काय झालं बघा. निलेश राणेंचं सोशल माध्यमांवर उद्धव ठाकरेंना पत्र. जळगावच्या भाजप कार्यालयामध्ये जोरदार जल्लोष सुरू. गिरीश महाजन आणि संजय सावकार यांना मंत्रिपद मिळाल्यानं जल्लोष. डीजे आणि ढोल ताशाने गजरामध्ये जल्लोष. आमदार पंकज भोयरांना मंत्रिपद मिळाल्यानं केंद्रीय नेतृत्वाचे भाजपच्या सुनील गफाटांनी मानले आभार. पंकज भोयर जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याचं काम करतील. सुनील गफाटांकडून विश्वास व्यक्त. इंदापूर शहरामध्ये दत्तात्रय भरणेंचे कॅबिनेट मंत्रिपदाचे शुभेच्छांचे देणारे बॅनर. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी. नाशिकच्या मालेगावमध्ये आमदार दादा भुसेंच्या कार्यालयामध्ये प्रक्षेपण बघण्यासाठी नागरिकांची मोठी उपस्थिती. राधाकृष्ण विखे पाटलांनी मंत्रिमंडळाची शपथ घेतल्यानंतर शिर्डीमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष. फटाक्यांची आतषबाजी करत ढोल ताशाच्या गजरामध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष. आमदार दादा भुसेंनी मंत्रिमंडळाची शपथ घेताच मालेगावमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष. फटाके फोडून कार्यकर्त्यांचा जल्लोष. आमदार हसन मुश्रीफांनी मंत्रिमंडळाची शपथ घेताच कोल्हापूरमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष. एकमेकांना पेढे भरवत आणि फटाके फोडून जल्लोष साजरा. आमदार चंद्रकांत पाटलांनी मंत्रिपदाची शपथ घेताच पुण्यामध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष. एकमेकांना पेढे भरवत कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा. पंकजा मुंडेंनी मंत्रिपदाची शपथ घेताच बीडमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष. एकमेकांना पेढे भरवत पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष. धुळ्याच्या शिंदेखेड्याचे आमदार जयकुमार रावल यांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष. मंत्रिपदाची वर्णी लागल्यानंतर रावलांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांचा जल्लोष. आमदार गुलाबराव पाटलांनी 4थ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर जळगावमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष. एकमेकांना पेढे भरवत आणि फटाके फोडून कार्यकर्त्यांचा जल्लोष. गिरीश महाजनांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर जळगावच्या जामनेरमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष. भाजपच्या कार्यालयाबाहेर पदाधिकाऱ्यांचा जल्लोष. कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा. उदय सामंतांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर रत्नागिरीमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष. किरण सावंत आणि उदय सामंत यांच्या कार्यकर्त्यांकडून घोषणा. आमदार दत्तात्रय भरणेंनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर इंदापूरमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष. एकमेकांना पेढे भरवत कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा. जयकुमार रावलांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागल्यानंतर नंदुरबारच्या सारंगखेडामध्ये जल्लोष. रावलांच्या नातेवाईकांकडून जल्लोष साजरा. फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांचा जल्लोष. आमदार प्रताप सरनाईकांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ठाण्यामध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष. वर्तकनगर चौकामध्ये फटाके फोडत आनंद साजरा.
आणि संविधान व कायदा या भाजप आमदार गणेश नाईकांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कोपरखिरणेमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष, एकमेकांना पेढे भरवून आणि फटाके फोडून जल्लोष साजरा. संजय सावकार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भुसावळमध्ये कार्यकर्त्यांकडून जल्लोष, फटाके फोडून पेढे वाटून कार्यकर्त्यांचा जल्लोष. आमदार नरहरी झिरवाळांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नाशिकच्या दिंडोरीमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष, ढोल ताशाच्या गजरामध्ये आणि एकमेकांना पेढे भरवत कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर धनंजय मुंडेंच्या समर्थकांचा सोलापूरमध्ये जल्लोष, सोलापुरातील 4 हुतात्मा स्मारकाजवळ समर्थकांचा जल्लोष. आमदार प्रताप सरनाईकांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ठाण्यामध्ये बॅनरबाजी, मंत्री महोदय प्रताप सरनाईक अशा आशयाची बॅनरबाजी, शिंदेगडाचे उपशहर प्रमुख स्वप्नील शेळकेंकडून बॅनरबाजी. आमदार नितेश राणेंनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कणकवलीमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष, ओम गणेश या निवासस्थानी एकमेकांना पेढे भरवत कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा. शंभूराज देसाईंनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर साताऱ्याच्या पाटणमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष, एकमेकांना पेढे भरवून जल्लोष साजरा. गृहमंत्रीपद स्वीकारल्यानंतर राजकीय तडजोडी करणं बाजूला सारा, रोहित पवारांकडून फेसबुक पोस्ट करत मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. दादरमधल्या बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची उद्धव ठाकरेंकडून पाहणी, अधिकाऱ्यांकडून घेतला कामाचा आढावा. कौटुंबिक सहलीसाठी छगन भुजबळांना परदेशात जाण्यास विशेष न्यायालयाची परवानगी, भुजबळांचा पासपोर्ट परत करण्याचे कोर्टाचे ईडीला निर्देश. काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधींचा आज महाबळेश्वर दौरा, थोड्याच वेळामध्ये राहुल गांधी महाबळेश्वरच्या दिशेनं रवाना होणार.